ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली जिल्ह्यात जनसुराज्याची ताकद वाढली। अलकुड एम सरपंचांसह बापूसाहेब तंगडे यांचा जनसुराज्यमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश। सांगली जिल्ह्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे। पक्षात प्रवेशाच्या रांगा लागल्या असून आज कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब तंगडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते सरपंच बापूसाहेब तंगडे, व्हाईस चेअरमन भास्कर माने, माजी उपसरपंच पुष्पकांत वाघमारे, विद्यमान उपसरपंच माणिक पाटील, सोसायटी संचालक नारायण भोरे, पोपट पाटील यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जिल्ह्यात गळती सुरूच असून हिंगणगाव ग्रामपंचायत सदस्य संदीप इरडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला। मिरज तालुक्यातील कौलापूर येथील महादेव नलवडे, अतुल पाटील, रोहित गवंडी, मयूर नलावडे, अमोल माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनीही जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला। यावेळी माजी नगरसेवक, ज्येष्ठ नेते महादेव कुरणे, समीरभाई मालगावे, जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी, शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, प्रवीणजी धेंडे, सुनील बंडगर, नासिर चौगले, नाना घोरपडे, योगेश दरवंदर, मदन तांबडे यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। अलकुड एमचे लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब तंगडे यांनी समित कदम यांच्या कार्याचं कौतुक केलं, तर समित कदम यांनी अलकुड एम मधील MIDC प्रश्नी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असे आश्वासन दिलं। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।